तर चिपळूणमध्ये पुन्हा भगव्याचं राज्य आणायचं आहे, अन्य ठिकाणी महायुती आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे वक्तव्य केलंय. एका बाजूला मुख्यमंत्री फडणवीस प्रचार करतायत, आमच्यात विरोध कुठेही दिसत नाही असंही शिंदेंनी म्हटलंय. विधानसभेमध्ये लाडक्या बहिणींचं आम्ही पाहिलं होतं, तेच चित्र या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील पाहायला मिळतंय. यावरून आमच्या लाडक्या बहिणींनी ठरवलेलं आहे की यावेळेस युतीच्या उमेदवारांना निवडून द्यायचं. आणि इथं तर आपली शिवसेना, भाजपा आणि रिपाईची युती आहे. कोकण हा शिवसेनेचा महायुतीचा बालेकिल्ला आहे. या ठिकाणी कोण काय करतंय आज बघतोय आपण की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही लोकच प्रचार करतोय. देवेंद्रजी एक साईडला करतात, मी एकीकडे करतोय आणि यामध्ये विरोधक कुठं दिसतच नाही. विरोधकांनी पराभव मान्य केलेला आहे, त्यांनी शरणागती पत्करलेली आहे. चिपळूणमध्ये आता पुन्हा भगव्याचंच राज्य आणायचं आहे. योगेश कदम म्हणाले की रत्नागिरी जिल्ह्यामध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये महायुतीला प्रचंड असं यश आपण दिलं. त्याबद्दल देखील आपल्या सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो, मनापासून आपले आभार.